आला तोटा, आमच्या शेतीले आला तोटा। लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। मतचोरीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार अशा विविध संघटना यात सहभागी झाल्या। हातात तिरंगा घेत अनेक जण या मोर्चात सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा बडे चौक, सोशलिस्ट चौक, बजाज चौक, इतवारा, झाशी राणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। मतदाराच्या डिजिटल याद्या जाहीर करून सर्व पक्षांना डाटा उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे त्यातील बोगस मतदान काढता येईल। येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा यांसह विविध मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या। मोर्चात नितेश कराळे, बाळा जगताप, शेखर शेंडे, अभिदय मेघे, सुनील राऊत, सुधीर पांगुळ, बाळा मावस्कर, राजेंद्र शर्मा, विकास दांडगे, संदीप किटे, पांडुरंग देशमुख आदी नेते सहभागी झालेत। आज आम्ही राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट 2025ला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही, उडवाउडवीचे उत्तर दिले। इलेक्शन कमिशन म्हणते का आपल्या आईची, बहिणीची किंवा तुमच्या बहूची, पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का? मग आमच्या आया बहिणीला विचारून यायनं व्हिडिओ तिथं कॅमेरे लावले होते का, हा माझा पहिला प्रश्न आहे। जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग ही परवानगी तुम्हाला कोण दिली, हा इलेक्शन कमिशनला माझा पहिला प्रश्न आहे। आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात EVM मशीन बॅन व्हायला पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये 5:30 वाजता नंतर जे 76 लाख वोटिंग झालं त्याचे CCTV फुटेज मागितले। इलेक्शन कमिशन म्हणते का 3600 वर्ष लागल पाहिले, आम्हाला 3600 लागो सालेले का 36,000 लागो, तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचा ते आम्ही पाहू। आम्हाला यानं डाटा द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा डाटा मागितला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे, ठीक आहे, तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागितला आहे तो इलेक्शन कमिशननं द्यावा। तुम्ही अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली, त्यांना 6 दिवसात 6 लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो ॲनालिसिस करून दिला। म्हणजे इलेक्शन कमिशन आणि BJPची संगमत आहे। इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजेच BJPले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे, जो डाटा राहुल गांधी यांना 6 महिने लागले ॲनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा। आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला, तर मला म्हणायचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा काऊन नाही मागितला? तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूर म्हणजे न्याय सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, ठीक आहे, आणि तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूरले सुद्धा मागा, ठीक आहे। न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था इलेक्शन कमिशन हे BJPले विकल्या गेली आहे, हे यावरून सिद्ध होते। सगळे उत्तर इलेक्शन कमिशननं उडवाउडवीचे दिले। आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते, डमी वोटिंग होते, हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत। सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना, कोणता चोट्टा डबल येते तिथं मतदान करायला बायोमॅट्रिक घेतल्यावर। जसं तुम्ही आता रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एक जण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा, डबल वोटिंगच होत नाही डुप्लिकेट। साधं लॉजिक आहे। टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालले? म्हणून माझा सरळ प्रश्न आहे का बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने अडॉप्ट करावं, ठीक आहे, आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी। आणि राहुल गांधीनं जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशननी द्यावे, त्याच्यासाठी हे आंदोलन होतं। कारण लोकांचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही। हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरों से, अब लढना पड़ा है साला चोरों से, अशी परिस्थिती या देशावर आली आहे। म्हणून हे आंदोलन आम्ही आज इथं राबवलं आहे। आर्वी विधानसभा क्षेत्राचा जर एक विचार केला तर सावळापूर येथे आताच जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मत आहे। आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगर परिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो। एक नाव 2-2, 3-3 वेळेस आहे आणि 2-2, 3-3 वेळेस नावं असून त्यांचा एपिक क्रमांक वेगवेगळा टाकलेला आहे। वेगवेगळ्या बूथवरती त्यांचं मतदान आहे, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे। कितीतरी लोक त्या ठिकाणाहून
वर्धेला या ठिकाणी मतदार झाले आहे। हिंगणघाटचे काही लोक वर्धेला मतदान करतायत, काही लोक समुद्रपूरचे वर्धेला मतदान करतायत, आरव्हीआष्टी कारंजाचे लोक वर्धेला मतदान करतायत आणि ते गावात सुद्धा मतदान करतायत। असे दुबार तिबार मतदानाचे प्रकार आहे आणि या सगळ्या चोरी उघड करण्यासाठी जेव्हा आम्ही अगत्यानं आग्रही आहोत त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाने का बरं मदत करू नये, का बरं आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मदतीला येऊ नये किंवा आमच्या तक्रारीवरती त्यांनी का बरं कॉग्निझन्स घेऊ नये। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या एक्झामिनेशनमध्ये चिटिंग केली, एखाद्या परीक्षेत जर त्यांनी काहीतरी कॉपी केली किंवा काही घोळ केला तर परीक्षेची यंत्रणा जी असते ती त्या तक्रारीची दखल घेते। मात्र या ठिकाणी उलट पक्षी पाहायला मिळाला। जेव्हा आम्ही तक्रार करतोय की या ठिकाणी घोळ झालाय, चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडणुका घेतल्या आणि मोठा घोळ भारताच्या सर्वच मतदार याद्यांमध्ये आहे, तेव्हा निवडणूक कमिशनची, इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे, निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती सर्वार्थानं संशयास्पद आहे। त्यांनी प्रेस वार्ता जरूर घेतली पण सगळे उत्तर त्या ठिकाणी मिळाले नाही। शून्य क्रमांकाचं घर क्रमांक कसं असू शकते हे सांगून फक्त त्यांचे बोंडे असो की इतर प्रवक्ते असो ते फक्त पाठ थोपटत होते निवडणूक आयोगाची की त्यांनी सगळे उत्तर दिले। पण पुन्हाही माझा प्रश्न आहे, तुमचा SRS येईल तेव्हा येईल, पण आताच्या ज्या निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी तुम्ही म्हणता की इंटेन्शनली नाही अनइंटेन्शनली आहे, जे लोक मायग्रेट झाले त्यांचे फक्त मतं दुबार किंवा तिबार आहे, तर मग एपिक नंबर का बरं वेगवेगळे आहे? आणि दुबार तिबार मतदार एकाच मतदारसंघात तो ग्रामीण भागातही मतदान करतोय आणि तो शहरी भागातही मतदान करतोय, याच्यातही काही चूक आहे का? ही काय नजर चुकीने झालेली चूक आहे की मुद्दामून केलेली चूक आहे? एका गावातले 200 लोक, सावळापूर सारख्या 600 मतदाराच्या ग्रामपंचायतीतले 200 लोक जर नगरपालिका कक्षेत, आर्वीच्या नगरपालिकेत जर मतदान करत असतील तर तुमचे 24 निवडून येणारच आहे, आमचा शून्याचा आकडा राहणारच आहे। नगरपालिकेच्या छोट्याशा एका मतदानात, एका वार्डाच्या, एका प्रभागाच्या मतदानात 200 मतदारांचा किती मोठा प्रभाव पडेल हे आपण चांगल्याने समजू शकता। अशा प्रकारचे मोठे घोळ या मतदार यादीत फक्त राहुलजींनी एक बँगलोर सांगितलं तिथेच नाही तर संपूर्ण भारतात आहे। वर्धा जिल्ह्यातला घोळ आम्ही लवकरच पूर्ण, काल तुम्हाला ट्रेलर दाखवलं, पूर्ण पिक्चर घेऊन आम्ही लवकरच वर्धा जिल्ह्याची येणार आहोत आणि यांचं या ठिकाणी मतदार यादीतला घोळ हा नक्की आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या निमित्ताने, आजच्या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो। सर्वप्रथम म्हणजे मी त्या स्थानिक नेत्यांचं, खैरागुरुजी म्हणा, मेघेजी म्हणा, आमचा छोटू कुठे जिल्हाध्यक्ष, या सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुकच करतो आणि आभारी मानतो। भारतीय जनता पार्टीने ह्या देशातील 400 पारचा नारा देऊन संविधान बदलवण्याचा जो एक मानस ठेवला होता, ह्या देशातील सर्वसामान्य नागरिकांनी ते उधळून लावलं आणि मग त्यांनी हा दुसरा मार्ग काढलेला आहे छोटी गल्लीमधला की या मतदार यादीच्या माध्यमातून घोळ करायचा आणि लोकांना संभ्रमात पाडायचं, मशीनच्या माध्यमातून घोळ करायचा, संभ्रमात पाडायचं। माझं एवढंच म्हणणं आहे की जगाने जी व्यवस्था त्या ठिकाणी मान्य केली आहे बॅलेट पेपरची ती मान्य करावीच आणि आमचे नेते सन्मान्य राहुल गांधींनी मतदानाच्या यादीमध्ये कशा प्रकारची चोरी हे करतात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणजे केविलवाना प्रकार मला त्या मुख्य निवडणूक आयोगाचाच वाटला, जे म्हणतात की आम्हाला एकही उत्तर प्रदेशमधनं असा प्रकारचा अर्ज दाखल झाला नाही, जर 4 तासामध्येच अखिलेशसिंग यादवनी त्याची असलेले पोचपावती त्या ठिकाणी ट्विटरवर देऊन दिलेले आहे। आर्वीमध्ये घ्या, वर्धेमध्ये घ्या, संपूर्णकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीत 100% त्यांनी चोरीने निवडून आलेलं, ही गोष्ट आपल्याला आज सिद्ध होईलच काही दिवसांनी। आता त्यांना पळक सळवून द्या। पण मला एक प्रश्न असा वाटतो की राहुल गांधींनी या सगळ्या प्रकरणावर चीफ इलेक्शन कमिशन आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात त्या ठिकाणी आपली तक्रार आणि दखल घ्यावी असा ज्यावेळेस नारा दिला तर मुख्य निवडणूक आयोग 3 महिन्यानंतर बाहेर आलं, त्याच्या अगोदर BJPचे लोक बाहेर येतात। मला हे समजून नाही आलं की भारतीय जनता पार्टीला एवढं बाहेर याचं कारण का? त्यांच्या मनामध्ये पाल चुकून आली का? चोराच्या मनात त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी घोळ होऊन आलं का असं त्या ठिकाणी आहे। आणि आज त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं, उद्या समजा देशाच्या पंतप्रधानाच्या मतदारसंघातला डाटा समजा त्यांनी जाहीर केला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तर राहुल गांधीची जी शंका नाही आहे त्यांचा तो विश्वास आहे की हे पंतप्रधान निवडून आलेलेच नाही, ह्या देशापुढे नाही जगापुढे निवडून येईल। जो माणूस निवडूनच येत नाही तो पंतप्रधान होऊ कसा शकतो हे एक वेगळं आहे।
आणि मी एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोण कुठल्या जातीचा आहे, कुठल्या विचारधाराचा आहे, कोणाला मतदान देणारा हा विषय महत्त्वाचा नाही आहे. मतदान आहे की या संविधानानं आम्हा सगळ्याला या देशाचं मालक केलेलं आहे.